श्री शिवलीलामृत सप्ताह पारायण पद्धती. अनेक वर्षांपासून शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात येते. अनेक पारायणामुळे पारमार्थिक अनुभव प्राप्त होतात. सकाळी शुचिर्भूत होऊन श्री शंकराच्या मंदिरात जावे. पूजेचे सर्व साहित्य बरोबर घ्यावे. शंकराच्या पिंडीसमोर बसून परमश्रद्धेने पूजेस सुरुवात करावी. पूजेच्या वेळी मनात इतर काहीही चिंता न करता श्री शंकराची मूर्ती डोळ्यांसमोर आणावी. शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजेस प्रारंभ करावा. श्री शंकराच्या पिंडीवर 11 बेलांची पाने व्हावीत. नंदादीप प्रज्वलित करावा. हात जोडून डोळे बंद करून श्री शंकराला प्रार्थना करावी. आजपासून मी 7 दिवस शिवलीलामृताचे पारायण करणार आहे. तरी आपण माझ्यावर कृपा करून पारायण पूर्ण करून घ्यावे. सोमवारी अध्याय 1 व अध्याय 2 चे वाचन करावे. मंगळवारी अध्याय 3 व अध्याय 4 चे वाचन करावे. बुधवार अध्याय 5 व अध्याय 6 तर गुरुवार अध्याय 7 व अध्याय 8 चे वाचन करावे. शुक्रवारी अध्याय 9 व 10 यांचे वाचन करावे. शनिवार अध्याय 11 व 12 यांचे वाचन करावे. तर रविवारी अध्याय 13, अध्याय 14 आणि शेवटचा अध्याय 15 यांचे वाचन करावे. अशा प्रकारे 7 दिवसात 15 अध्याय पूर्ण करावेत. पारायणानंतर रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा परमश्रद्धेने जप करावा. 7व्या दिवशी श्री शंकराला नैवेद्य दाखवावा. प्रसाद वाटावा. आपणास यथाशक्ती होईल तेवढे दान करावे. धन, धान्य, वस्तू अथवा वस्त्र यांचे दान करावे. श्री शंकराच्या चरणकमलाजवळ प्रार्थना करावी. हे प्रभू, मला अनमोल मानव जीवन प्राप्त झाले आहे. माझ्या हातून सदैव सत्कर्मे घडू देत. मला सत आचरण, विचार, उच्चारांची तू प्रेरणा दे. माझ्यावर येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य तू मला दे. सर्वांच्या कल्याणाचा विचार माझ्या मनात सदैव निर्माण होऊ दे. माझे अंतःकरण शुद्ध होऊन अखिल मानव समाजाची सेवा माझ्या हातून घडू दे. ओम नमः शिवाय.